नमस्कार, मी प्राजक्ता तांडेल. न्यूज 18 लोकमत विशेषमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. केंद्र सरकारनं देशात स्मार्ट सिटी योजनांची घोषणा केली होती. त्यानुसार गेल्या 5 वर्षात ही कामं सुरू करण्यात आली. महाराष्ट्रातील काही निवडक शहरात ही योजना राबवली जाते. मात्र या योजनेतील विकास कामं पूर्ण होण्यापूर्वीच केंद्र सरकारनं स्मार्ट सिटीचा गाशा गुंडाळण्याचा निर्णय घेतलाय. 31 मार्च 2022 नंतर कुठलीही निविदा प्रक्रिया राबवण्यात येऊ नये असा आदेश केंद्र सरकारनं दिलाय. त्यामुळे अनेक विकास कामांचं भवितव्य अधांतरी आहे. नाशिक शहर देखील त्यातून सुटलेलं नाहीये. पाहुयात याविषयीचाच हा खास रिपोर्ट. नाशकात स्मार्ट सिटीचा बोजवारा. 1000 कोटींची कामं रखडली. 5 वर्षात केवळ 46 कोटींची कामं. केंद्र सरकारच्या स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत 2016 मध्ये नाशिक शहराची निवड करण्यात आली होती. मंदिरांचं शहर अशी ओळख असलेल्या या शहराच्या विकासासाठी जवळपास 1000 कोटी रुपयांहून अधिकची विकास कामं होणं अपेक्षित होतं. मात्र शहरात कासव गतीनं ही विकास कामं केली जात आहेत. सरकारी काम आणि 6 महिने थांब अशी म्हण आहे. मात्र नाशिककरांच्या नशिबी सरकारी काम आणि 5 वर्ष थांब आलं आहे. नाशिक शहरात स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत केली जाणारी विकास कामं अद्यापही पूर्ण झाली नाहीयेत. खरं तर सुरुवातीपासूनच स्मार्ट सिटी अभियान वादात सापडलं होतं. त्यामुळे शहरात विकास कामांची रखडपट्टी सुरू असल्याचं पाहायला मिळतंय. खरं तर स्मार्ट सिटी योजनेच्या सुरुवातीला मोठा गाजावाजा करण्यात आला होता. त्यामुळे जनतेच्या अपेक्षा वाढल्या होत्या. पण आता जनतेचा पुरता भ्रमनिरास झालाय. नाशिक शहरात या योजनेअंतर्गत एकूण 1052 कोटींची विकास कामं होणं अपेक्षित होतं. मात्र त्यापैकी केवळ 46 कोटींची कामं गेल्या 5 वर्षात पूर्ण झाली आहेत. आजही जवळपास 1000 कोटींची विकास कामं दृष्टीपथात नाहीयेत. सध्या प्रोजेक्ट गोदा, गावठाण विकास, शहरात सीसीटीव्ही कॅमेरे बसवणे आणि शहरातील सुशोभीकरणाची काही कामं केली जात आहेत. मात्र ही कामंही अत्यंत संथ गतीनं केली जात आहेत. या कामासाठी कोणतीही डेडलाईन ठरवण्यात आलेली नाहीये. त्यामुळे गेल्या 5 वर्षांपासून ही कामं केली जात आहेत. धक्कादायक बाब म्हणजे 1 एप्रिल 2022 नंतर स्मार्ट सिटी योजनेतील विकास कामांच्या निविदा न काढण्याचे आदेश देण्यात आलेत. त्यामुळे जून 2023 मध्येच हे अभियान गुंडाळलं जाण्याची शक्यता वर्तवली जाते. स्मार्ट सिटी मिशन हे 5 वर्षाकरता होतं आणि त्याचा पिरियड आपला जून 21ला संपलेला आहे. त्याच्यानंतर गव्हर्नमेंटने त्याला पुढं प्रोजेक्ट सुरू असल्यामुळं 2 वर्षाचं एक्सटेन्शन देऊन जून 23 पर्यंत त्याला एक्सटेंड केलेलं आहे. त्याच्यामुळे आता स्मार्ट सिटी मिशनचा नवीन पिरियड आपला जो आहे तो जून 23 पर्यंत आहे. आणि त्यांनी याच्यापूर्वीच आपल्याला सूचना दिल्या होत्या की 31 मार्च 2022 पर्यंत तुम्ही सगळं वर्क ऑर्डर पूर्ण कराव्यात. भ्रष्टाचार, निकृष्ट कामं आणि वारसा स्थळांची नासधूस या कारणांमुळे स्मार्ट सिटीची कामं वादात सापडली होती. अधिकाऱ्यांची मनमानी आणि लोकप्रतिनिधींच्या अनास्थेमुळे स्मार्ट सिटीच्या कामांचा पुरता बोजवारा उडालाय. अनेक ठिकाणी स्मार्ट सिटीच्या कामांसाठी खोदून ठेवण्यात आलं आहे. मात्र ही कामं कासव गतीनं सुरू असल्यामुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागतोय. करोडो रुपयांचा निधी तुम्ही केंद्राकडनं आला, राज्याकडनं आला आणि महापालिकेचे स्वतःचे म्हणजे या नाशिक महापालिकेतल्या नागरिकांच्या घामातल्या कष्टाचे पैसे 200 कोटी रुपये येतात. 1000 कोटींच्या निविदा काढल्यात आणि प्रकल्प किती पूर्ण आहेत? 40%. 40 कोटींचा फक्त, लक्षात द्या, 40 कोटी. त्यात सुद्धा अनेक प्रकल्प नाशिक महापालिकेचेच आहे. कालिदास कला दालन असेल, कला आर्ट गॅलरी असेल, नेहरू गार्डन असेल. मग नाशिक ह्या स्मार्ट सिटीत केलं काय? देशातील 100 शहरांचा विकास करण्यासाठी केंद्र सरकारनं स्मार्ट सिटी योजना सुरू केली होती.
झपाट्यानं विकसित होणाऱ्या नाशिकची त्यामध्ये निवड झाल्यामुळे शहराचा झपाट्यानं विकास होईल अशी नाशिककरांना अपेक्षा होती। मात्र शहरात या योजनेअंतर्गत जुजबी कामं झाली असून 1000 कोटींच्या कामांचा ठाव ठिकाणाही नाहीये। एकंदरीतच गेल्या 5 वर्षातील स्मार्ट सिटी अभियानाअंतर्गत सुरू असलेल्या कामांमुळे शहराचा विकास होण्याऐवजी ते बकाल झाल्याचं पाहायला मिळतंय। व्हिडिओ जर्नलिस्ट हेमंत बागुलसह लक्ष्मण घाटोळ, न्यूज 18 लोकमत, नाशिक। आणि आता बुलेटिनमध्ये एक मोठी बातमी येते। नाशिक पोलीस आयुक्त दीपक पांडे यांची अखेर बदली झाली आहे। जयंत नाईक नवरे नाशिकचे नवे पोलीस आयुक्त आता असतील। मुंबई पोलीस दलात मोठा बदल झालाय। पोलीस सह आयुक्त गुन्हे यांची बदली करण्यात आलेली आहे। मिलिंद भारंबे यांची बदली करण्यात आलेली आहे, तर दीपक पांडे यांची देखील अखेर बदली करण्यात आलेली आहे। या क्षणाची अतिशय मोठी बातमी आपण पाहतोय। नाशिकचे नवे पोलीस आयुक्त आता जयंत नाईक नवरे असतील आणि दीपक पांडे यांची अखेर बदली झालेली आहे। तर मुंबईतील मिलिंद भारंबे यांची देखील बदली झाली असल्याचं कळतंय। या क्षणाची अतिशय मोठी बातमी। नाशिक पोलीस आयुक्त दीपक पांडे यांची अखेर बदली झाली आहे आणि त्यांच्या जागी आता जयंत नाईक नवरे नाशिकचे नवे पोलीस आयुक्त असतील। तर मुंबई पोलीस दलात देखील मोठा बदल झालेला आहे। पोलीस सह आयुक्त यांची बदली झालेली आहे। मिलिंद भारंबे यांची बदली झालेली आहे। मुंबई पोलिसात देखील मोठा फेरबदल करण्यात आलेला आहे। मुंबईचे मिलिंद भारंबे यांची बदली झालेली आहे। ते पोलीस सह आयुक्त या पदावर होते। याबाबत अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी लक्ष्मण घाटोळ आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। लक्ष्मण, दीपक पांडे यांची अखेर बदली झाली असल्याचं कळतंय, काय अपडेट? नाशिक शहरात दीपक कुमार पांडे यांची बदली झालेली आहे। दीपक कुमार पांडे यांनी बदलीसाठी अर्ज केल्याची देखील माहिती होती। दीपक कुमार पांडे हे नाशिक शहराचे पोलीस आयुक्त म्हणून जेव्हा चर्चेत आले तो वेळ होता ज्या वेळेला त्यांनी नारायण राणे यांच्या चौकशीचे आदेश काढले। त्यांच्या अटकेसाठीची पोलीस पथकं जी आहे ती पाठवली। त्यावेळेला खरं तर नाशिकचे पोलीस आयुक्त दीपक कुमार पांडे हे राज्यभर चर्चेत आले। त्यानंतर त्यांच्याकडनं वेगवेगळ्या प्रकारच्या कारवाया नाशिक शहरामध्ये करण्यात आल्या, ज्यामध्ये हेल्मेट सक्तीसारखी कारवाई आहे, ज्यामध्ये पेट्रोल पंप चालकांचा मोठा विरोध जो होता तो पोलीस आयुक्तांच्या या निर्णयाला झाला होता। त्यानंतरच्या काळामध्ये नाशिक शहरातील अनधिकृत होर्डिंगचा विषय असतील, त्याचबरोबर धार्मिक स्थळांवरती भोंग्यांचा जो विषय आहे त्यामध्ये देखील गेल्या काही दिवसांपूर्वी त्यांनी एक आदेश काढला होता, ज्या आदेशामध्ये भोंग्यांसाठी पोलिसांची परवानगी आवश्यक आहे असा महत्त्वपूर्ण आदेश काढला होता। असे वेगवेगळ्या प्रकारचे आदेश पोलीस आयुक्तांनी काढले होते। त्यामुळे दीपक कुमार पांडे हे राज्यामध्ये चर्चेत आले होते आणि या सगळ्या प्रकरणानंतर त्यांच्यावरती कारवाईची मागणी देखील काही धार्मिक संघटनांकडून करण्यात आली होती। मात्र हे असं सगळं असलं तरी पोलीस आयुक्त दीपक कुमार पांडे यांनी स्वतः आपल्या बदलीचा अर्ज दिल्याची माहिती माध्यमांना दिली होती आणि अखेर आज त्यांच्या बदलीचे आदेश प्राप्त झालेले आहे। जयंत नाईक नवरे नावाचे अधिकारी जे आहेत त्यांची नाशिकच्या पोलीस आयुक्तपदी नियुक्त करण्यात आलेली आहे आणि दीपक कुमार पांडे यांची देखील नाशिकवरून उचलबांगडी करण्यात आलेली आहे। ही सगळी कारणं पोलीस आयुक्तांच्या बदली मागे होती। मात्र पोलीस आयुक्त दीपक कुमार पांडे यांनी स्वतः आपल्या बदलीसाठी अर्ज केल्याची माहिती त्यांनी माध्यमांना दिलेली होती आणि अखेर आज त्यांच्या बदलीचा आदेश प्राप्त झालेला आहे। दीपक कुमार पांडे यांच्या कार्यकाळामध्ये अनेक महत्त्वाचे विषय जे आहे ते त्यांनी विषयांना हात घातला होता। शहरामधले हेल्मेट सक्तीसारखी मोठी कारवाई पोलीस आयुक्तांच्या कार्यकाळामध्ये झाली। त्यानंतर नारायण राणे यांच्या अटकेची कारवाई ही देखील पांडे यांच्याच कार्यकाळामध्ये झाली आणि त्यामुळे पांडे हे राज्याच्या पोलीस दलामध्ये चर्चेचं नाव बनलं होतं आणि आज अखेर त्यांची बदलीची आदेश जे आहे ते प्राप्त झाले आहे। निश्चितच लक्ष्मण, खरं तर नाशिकचे नवे पोलीस आयुक्त आता जयंत नाईक नवरे असतील। दीपक पांडे यांची अखेर बदली झाली आहे। तिकडेच मुंबई पोलीस दलात देखील मोठा बदल करण्यात आलेला आहे आणि याबाबतच अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी अजित मांढरे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। अजित, मुंबई पोलीस दलात मोठा फेरबदल झालाय। मिलिंद भारंबे यांची बदली करण्यात आली आहे, उचलबांगडी त्यांची झाली आहे, काय सविस्तर माहिती? नक्कीच मुंबई पोलीस दलामध्ये मोठे फेरबदल झालेले आहेत। याचबरोबरीनं राज्यभरात देखील अनेक ठिकाणी महत्त्वाच्या पदांवरचे जे पोलीस अधिकारी होते त्यांच्या बदल्या करण्यात आलेल्या आहेत। या बदल्या ज्या आहेत या गृह विभागाने नुकत्याच स्पष्ट केलेल्या आहेत। यामध्ये 2 बदल्या सर्वात महत्त्वाच्या मानल्या जात आहेत, ते म्हणजे मुंबई पोलीस दलातील गुन्हे शाखेचे पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे आणि नाशिकचे पोलीस आयुक्त दीपक पांडे या दोघांच्या बदल्या ज्या आहेत ते महत्त्वाच्या मानल्या जात आहेत। मिलिंद भारंबे यांच्या काळामध्ये आपल्याला माहिती आहे की
मनसुख हिरण प्रकरण असेल, त्याचबरोबरीनं कारमायकल रोडवरती जी स्फोटकांनी भरलेली गाडी असेल, यानंतर सिलोरो हल्ला असेल, हे विविध प्रकरण जे आहेत हे प्रकरण त्यांच्या काळामध्ये घडले होते. पण अर्थात त्यांच्या अधिकारात ते येत नाही, पण तपास मात्र त्यांच्याकडे होता. हे सगळे गोष्टी लक्षात घेता त्यांची बदली का करण्यात आलेली आहे असा देखील प्रश्नचिन्ह निर्माण झालेला आहे. दुसरीकडे जर आपण पाहिलं तर फक्त मिलिंद भारंबे यांची नाही तर याचबरोबरीनं आणखीन देखील महत्त्वाचे अधिकारी जे आहेत जे मुंबई पोलीस दलामध्ये मोठ्या पदावरती होते त्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. आणि मिलिंद भारंबे यांच्या जागी विशेष पोलीस महानिरीक्षक जे मुंबई पोलीस महासंचालक पोलीस महासंचालक मुख्यालयामध्ये कायदा सुव्यवस्था या पदावरती होते सुहास वारके यांची तिकडं पोलीस आयुक्त गुन्हे शाखेमध्ये बदली करण्यात आलेली आहे. याचबरोबरीनं प्रवीण पडवळ जे आहेत यांची आर्थिक गुन्हे शाखा जी आहे तिथे बदली केली गेलेली आहे. तर आपल्याला पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त माहिती कृष्णप्रकाश यांनी वेश बदलून अनेक जे ड्रग्ज विक्रेते होते त्यांच्यावरती कारवाई केली होती. वेगवेगळ्या कारवाईकरता ते प्रसिद्ध होते. असं असताना कृष्णप्रकाश यांची देखील बदली झालेली आहे. ते पिंपरी चिंचवडचे आयुक्त होते. त्यांची विशेष पोलीस महानिरीक्षक सुधार सेवा या ठिकाणी बदली केली गेलेली आहे. तर दुसरीकडे आपण पाहिलं तर राज्यात जवळपास एक साधारणपणे 56 अधिकाऱ्यांच्या बदल्या ज्या आहेत त्या करण्यात आलेल्या आहेत. निश्चितच अजित, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी. वळूयात पुढच्या बातमीकडे. नागपूर शहराची निवड स्मार्ट सिटी योजनेसाठी करण्यात आली होती. या योजनेअंतर्गत शहरात विविध सेवा सुविधा तयार केल्या जाणार आहेत. मात्र अद्यापही अनेक महत्त्वाचे प्रकल्प पूर्णत्वास गेले नाहीयेत. केंद्र सरकारनं नवी प्रकल्पांना मंजुरी न देण्याचा आदेश दिल्यामुळे पुनर्वसनापासून ते मलनिस्सारणापर्यंत असे अनेक महत्त्वाचे प्रकल्प आता रखडणार आहेत. नागपूर राज्याची उपराजधानी, ऑरेंज सिटी अशी ओळख असलेल्या नागपूर शहराची देखील केंद्र सरकारच्या स्मार्ट सिटी योजनेत निवड झाली आहे. नागपूर वेगानं विकसित होतंय. केंद्र सरकारनं जाहीर केलेल्या स्मार्ट सिटी योजनेतील दुसऱ्या यादीत नागपूर शहराची निवड झाली होती. त्यामुळे 2017 मध्ये नागपूर शहरात स्मार्ट सिटीच्या कामांना सुरुवात झाली. नागपूर शहरात स्मार्ट सिटी प्रकल्पाअंतर्गत 3588.97 कोटींची विकास कामं केली जाणार आहेत. 520 कोटी रुपयांचा अंदाजित खर्च असलेला सेफ अँड स्मार्ट सिटी प्रकल्प जवळपास पूर्ण होत आलाय. त्यामध्ये शहराच्या विविध भागात 36,000 सीसीटीव्ही, व्हर्च्युअल मेसेजिंग सिस्टम, डिजिटल वॉल यांचा समावेश आहे. याशिवाय 1000 कोटींची विविध कामं स्मार्ट सिटी प्रकल्पाअंतर्गत केली जाणार आहेत. त्यामध्ये बायो मायनिंग प्रकल्प, कमांड कंट्रोल सेंटर, ई रिक्षा, ई बस, सायकल ट्रॅक या कामांचा समावेश आहे. या पत्रानुसार आम्हाला 3-4 जे प्रोजेक्ट आहे, जसे गार्डन आहे जे आम्हाला तिथे डेव्हलप करायचा होता, किंवा एक फायर स्टेशन आहे जे आम्ही तिथे प्रस्तावित केलेला होता, किंवा एक ई टॉयलेट आहे आणि एक मल्टी स्किल डेव्हलपमेंट एक सेंटर आम्ही उभा करण्याचा आमचा एक प्रस्ताव होता. त्या हे जे 3-4 प्रस्ताव आहे याच्यावर याचा परिणाम कदाचित होऊ शकते. स्मार्ट सिटी प्रकल्पाअंतर्गत प्रकल्पग्रस्तांचं पुनर्वसन, नवीन रस्ते बांधणी आणि गृहनिर्माण प्रकल्पांची निर्मिती केली जाणार आहे. मात्र केंद्रीय नगरविकास मंत्रालयानं देशातील सर्व स्मार्ट सिटी कंपन्यांना पत्र पाठवून 31 मार्च 2022 नंतर कोणतीही निविदा न काढण्याचा आदेश दिलाय. त्यामुळे भविष्यातील प्रकल्पाविषयी प्रश्नचिन्ह निर्माण झालंय. व्यावसायिकांचं पुनर्वसन, दुकानं, LED, पथदिवे, मलनिस्सारण, जॉगिंग ट्रॅक, पार्किंग, घनकचरा व्यवस्थापन यासारख्या कामांवर त्याचा परिणाम होणार आहे. केंद्र सरकारकडून या कामांसाठी 1000 कोटींचा निधी मंजूर करण्यात आलाय. त्यापैकी 453 कोटींचा निधी प्राप्त झालाय. राज्य सरकारकडून 148 कोटी तसंच 100 कोटी नागपूर सुधार प्रकल्पास मंजूर करण्यात आलेत. मात्र केंद्रीय नगर विकास मंत्रालयाच्या नव्या आदेशामुळे 222.9 कोटींचा होम स्वीट होम प्रोजेक्ट रखडण्याची शक्यता आहे. तसंच 650 कोटींच्या प्रोजेक्टचं भवितव्य धोक्यात आलंय. त्यामुळे सर्वसामान्य नागपूरकरांमध्ये नाराजीचा सूर आहे. सेंट्रल गव्हर्नमेंटच्या अगर पत्र आला असेल तरी पण आमची विनंती आहे त्यांना की बाबा हे जेवढेही निविदा काढल्या आहेत त्याला पण वर्कआउट दिल्या पाहिजेत आणि समोर पण भविष्यात या क्षेत्रामध्ये अनेक चांगले कार्य स्मार्ट सिटीच्या माध्यमातून होणार याची आम्हाला खात्री आहे. नवीन कामं सुरू होणार नाही तर प्रगती कसं होणार.
प्रगती नाही होणार तर मग आमच्यासारखे म्हणजे यंग लोक आहेत त्यांना रोजगार कसा मिळणार? आमच्या इकडे स्मार्ट सिटी आली त्याचा म्हणजे इतका फायदा आहे की रोड चांगले बनत आहे इकडे आणि हा विकास कधी थांबला नाही पाहिजे. समोर खूप महत्त्वपूर्ण आहे आणि हा विकास खूप जास्त होणार आहे स्मार्ट सिटी आली तर. केंद्र सरकारनं 2015 मध्ये स्मार्ट सिटी मिशनची स्थापना केली होती. त्यावेळीच 5 वर्षात हा प्रकल्प पूर्ण करण्याचं उद्दिष्ट ठरवण्यात आलं होतं. स्मार्ट सिटी कंपन्यांना 5 वर्षांची मुदत देण्यात आली होती. पण 2020 मध्ये आलेल्या कोरोना संकटामुळे बहुतेक ठिकाणी कामं वेळेत पूर्ण होऊ शकली नाहीत. अनेक प्रकल्प अपूर्ण असल्यानं या कंपन्यांना 2 वर्षांची मुदतवाढ दिली होती. पण आता ही मुदत जून 2023 मध्ये संपत आहे. त्यामुळे केंद्रीय नगर विकास मंत्रालयानं देशातील सर्व स्मार्ट सिटी कंपन्यांना 31 मार्च 2022 नंतर कोणतीही नवीन निविदा प्रक्रिया न राबवण्याचा आदेश दिलाय. त्यामुळे केंद्र सरकारला स्मार्ट सिटी प्रकल्पाचा गाशा गुंडाळावा तर लागणार नाही ना, अशी शंका व्यक्त केली जाते. तुषार कोहळे, न्यूज 18 लोकमत, नागपूर. देशातील मोठ्या शहरांमधील लोकसंख्येत दिवसेंदिवस वाढ होते. त्यामुळेच केंद्र सरकारनं स्मार्ट सिटी मिशन सुरू केलं होतं. शहराचा विकास करतानाच तिथल्या नागरिकांचं जीवनमान उंचावण्याच्या उद्देशानं ही योजना सुरू करण्यात आली होती. पाहुयात या योजनेचा आढावा घेणारा हा खास रिपोर्ट. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प. देशातील वेगानं विकसित होणाऱ्या 100 शहरांची त्यासाठी निवड करण्यात आली होती. केंद्र सरकारनं जवळपास 7 वर्षांपूर्वी स्मार्ट सिटी योजनेची घोषणा केली होती. या योजनेअंतर्गत सर्वाधिक शहरांची संख्या ही उत्तर प्रदेशातली होती. उत्तर प्रदेशातील 13 शहरांची या योजनेत निवड करण्यात आली होती. तर महाराष्ट्रातील एकूण 11 शहरांची स्मार्ट सिटी योजनेत निवड करण्यात आली होती. यामध्ये मुंबई, नवी मुंबई, सोलापूर, नाशिक, नागपूर, ठाणे, पुणे, औरंगाबाद, अमरावती आणि कल्याण डोंबिवली या प्रमुख शहरांचा समावेश होता. स्मार्ट सिटी योजनेत समावेश झाल्यामुळे या शहरातील नागरिकांना केंद्र सरकारच्या या योजनेकडून मोठ्या अपेक्षा होत्या. कारण या योजनेअंतर्गत शहरामध्ये पायाभूत सोयी सुविधांचा विकास केला जाणार आहे. शहरी जीवनाच्या गुणवत्तेमध्ये सुधारणा करणे, स्वच्छ पर्यावरण उपलब्ध करणे, वाहतूक व्यवस्था आधुनिक बनवणे, शहरातील झोपडपट्ट्यांचा पुनर्विकास करणे, स्थानिक भागाचा विकास करणे तसंच नागरिकांचं जीवनमान उंचावणे हा या स्मार्ट सिटी योजनेचा प्रमुख उद्देश आहे. या योजनेची जबाबदारी केंद्रीय नगर विकास मंत्रालयावर सोपवण्यात आली आहे. 5 वर्षात म्हणजेच 2020 पर्यंत या योजनेअंतर्गत विकास कामं पूर्ण करण्याचं उद्दिष्ट निश्चित करण्यात आलं होतं. 5 वर्षांनंतर या कामांचं केंद्रीय नगर विकास मंत्रालयामार्फत मूल्यांकन करून अन्य शहरात. यासोबतच या विशेष कार्यक्रमामध्ये एक छोटासा ब्रेक. लगेचच परततोय. पाहत रहा न्यूज 18 लोकमत. ब्रेक तर याच्यासाठी 30 प्रकल्प अहवाल तयार करण्यात आले होते आणि 30 प्रकल्प अहवाल कंप्लीट झाले असते तर हे शहर स्मार्ट झालं असतं असं टाउन प्लॅनिंगचं म्हणणं होतं आणि महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांचं म्हणणं होतं. परंतु त्यातून अवघे 18 प्रकल्प घेतले. स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत कल्याण डोंबिवलीमध्ये एकूण 11 विकास प्रकल्पांच्या कामाचा समावेश आहे. तर 7 प्रकल्प इतर योजनेतून पूर्ण केले जाणार आहेत. या कामासाठी 1000 कोटींचा निधी मंजूर करण्यात आलाय. केंद्राकडून 500 कोटी पैकी 197 कोटींचा निधी प्राप्त झालाय. राज्य सरकारनं या प्रकल्पासाठी 250 कोटींच्या निधीला मंजुरी दिली असून त्यापैकी 98 कोटी राज्य सरकारकडून उपलब्ध करण्यात आलेत. तर महापालिकेनं 52 कोटींचा निधी दिलाय. स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत कल्याण डोंबिवली शहरात सिटी पार्क डेव्हलपमेंटवर एकूण 70.71 कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत. मे 2018 मध्ये या कामाला सुरुवात झाली होती. तर मे 2023 पर्यंत हे काम पूर्ण करणं अपेक्षित आहे. शहरात GIS प्रणाली उभारली जाणार आहे त्यावर 2.86 कोटी खर्च केला जाणार आहे. सप्टेंबर 2019 पासून या कामाला सुरुवात झाली होती. त्याचं जवळपास 40% काम पूर्ण झालंय. शहरात इंटेलिजंट ट्रॅफिक मॅनेजमेंट प्रणालीचं काम मात्र पूर्ण झालंय. स्मार्ट सेफ्टी सोल्युशन अंतर्गत
शहरात सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याचं काम केलं जात आहे. हे काम 60% पूर्ण झालंय. त्यावर 77.87 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. ई गव्हर्नन्स प्रकल्पावर 13.40 कोटी खर्च केला जाणार असून सध्या त्याचं प्रात्यक्षिक सुरू आहे. कल्याण पूर्वेकडील लोकग्राम पुलाची निर्मिती या प्रकल्पात केली जाणार आहे. त्यावर 79.87 कोटी खर्च केला जाणार आहे. स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत स्मार्ट ट्रान्सपोर्ट प्रकल्पाची ट्रायल सुरू झाली आहे. त्यावर 14.75 कोटी खर्च केला जाणार आहे. याशिवाय पथदिवे, तलाव सुशोभीकरण, स्मार्ट पार्किंग, रस्ते आणि जंक्शन सुशोभीकरण, वॉटरफ्रंट डेव्हलपमेंट ही कामंही केली जाणार आहेत. स्मार्ट होणं सोडा, जगण्यायोग्य जरी झालं तरी आम्ही आनंद व्यक्त करू. कल्याण डोंबिवलीकर, कल्याण ईस्टची आणि कल्याण वेस्टची परिस्थिती फारशी वेगळी नाही आहे. आमच्याकडे जे प्रकल्प आले ज्याच्यासाठी आम्ही लोन रिपेमेंट करतोय केंद्र शासनाचं आणि राज्य शासनाचं, त्याच्यासाठी वाढलेला टॅक्स रिपेमेंट झाल्यानंतर सुद्धा अजूनपर्यंत चालू आहे. स्मार्ट सिटीच्या अंतर्गत जी 18 कामं होती ती 18 कामामधले जवळजवळ जेमतेम म्हणजे न गिणण्यावरतीच कामं ह्या शहरामध्येच. स्मार्ट सिग्नल असू द्या किंवा रस्त्याचा विषय असू द्या किंवा पाण्याचं, त्याच्यामध्ये कुठलाही उपयोग नाही आहे. स्मार्ट सिटी प्रकल्पात सर्वाधिक प्रकल्प हे कल्याण पश्चिमेकडे राबवले जात आहेत. त्यामुळे पूर्वेकडील नागरिकांमध्ये नाराजी आहे. पण यावर प्रशासनाचं म्हणणं काही वेगळं आहे. स्मार्ट सिटी प्रकल्प राबवण्याकरता 2015 मध्ये नागरिकांची मतं मागवण्यात आली होती. त्यावेळी सर्वाधिक मतं ही पश्चिमेतील नागरिकांकडून मिळाल्याचं प्रशासनाचं म्हणणं आहे. त्यामुळे कल्याण पूर्वेचा भाग स्मार्ट सिटी पासून वंचित राहिलाय. मात्र ही कामं वेळेत पूर्ण होणार का, हाच खरा प्रश्न आहे. गणेश गायकवाड, न्यूज 18 लोकमत, कल्याण डोंबिवली. यासोबतच या विशेष कार्यक्रमामध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. मात्र ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा न्यूज 18 लोकमत.